तुम्ही सर्वात आधी हा व्हिडिओ बघा। मला अंधे टाका तुम्ही सर्वोच्च न्यायालयात निकाला तुम्ही व्हिडिओ काय करू शकता। चोऱ्या करतो का तुम्ही मी काय करतो ते तुम्हाला काय कारवाई करणं ते करा। मला अंधे टाकणं आहे ना, मला अंधे टाका। व्हिडिओ कॉल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मारा 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 सर मोबाईल मोबाईल हात लाव सर तुमच्यावर बी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे सर, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, हायकोर्टाचा निकाल आहे। मी व्हिडिओ कॉल काढू शकतो, तुला बोलायचं व्हिडिओ कॉल काढू शकतो। तुम्हाला लागलं तर पण मारा, जेलात टाका, तुम्हाला काय करणार ते करा। मला व्हिडिओ कॉल पासून तुम्ही रोखू शकत नाही। माराचा विषय नाही, तुम्ही काही बी बोलशील का ठाण्यात सर मारा अंगावर कुठे आलो, तू जबरदस्ती करशील का? अंगावर आलो का? तू जबरदस्ती हा मी तुमच्या तुम्हाला काय कारवाई करणार ते शिवी दिली मला मग काय शिवी घेतलं तू मोबाईल मध्ये? तुम्ही काय शिवी दिली? तू शिवी मला हो हो ठीक आहे ना, त्याच्यात शिवी ठीक आहे ना। मग तू असं सांगत जा ना, तू तुम्हाला काय कारवाई करणार करा। मला अंधे टाकणं हे टाका। काय रिपोर्ट तुम्ही कागद घेत नाही ना, रिपोर्ट घेत नाही ना? रिपोर्ट घेऊन आलो तर तो काय म्हणतो? अरे नाही म्हणत होते सर, तुम्ही नाही म्हणत होते। काय म्हणतो का तुले? काय पहा, मी एक अर्ज घेऊन आलो, 1 घंटा उभा आहे, 3-4 सरांना भेटलं, अर्ज घ्या, माल द्या। आता अरे बाबा, तुझा अर्ज घेतला मी याचा रिपोर्ट थांबा ना सर 2 मिनिटं। तुझा रिपोर्ट घेतला मी घेऊ नाही शकत। तुझा रिपोर्ट तू सही नाही दे, पण तू आणखी वरून आम्हाला हे म्हणणार आहे का तू? विषय काय माहिती आहे का? बात करायचा आमच्यासोबत ड्युटीवर। तुम्हाला माझा अर्ज घेणं आहे का? तू रेकॉर्डिंग करून आला, काय करून आला रेकॉर्डिंग? तुम्ही मार गुन्हा दाखल करा, रेकॉर्डिंग करून राहिला म्हणून मार गुन्हा दाखल करून बस रेकॉर्डिंग करायचा, गुन्हा दाखल करा। म्हणशील की आम्ही तुमची सर्वोच्च न्यायालयाचा जप्ती करते, सर्वोच्च न्यायालयाचा मा मोबाईल बी जप्त करा, काही विषय नाही। हा ना, काहीच वांधा नाही, बसून राहील तुम्ही। सुप्रीम कोर्ट आणि इतर हायकोर्टांच्या निर्णयानुसार आणि संविधानाच्या आर्टिकल 19(1)(a) प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेले आहे। सरकारी कार्यालये हे पब्लिक प्लेसेस आहेत, त्यामुळे सर्व नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार आहे। जोपर्यंत तशी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हे कायदेशीररित्या प्रतिबंधित केले जात नाही किंवा प्रतिबंधित त्या ठिकाणी केले नसेल तर ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही, बेकायदेशीर नाही। सरकारी कर्मचारी जर खरोखर पक्षपात न करता ट्रान्सपरंटली त्यांचे कामकाज करत असतील तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास मनाई करणारच नाही। या उलट त्यांच्या कामकाजाची व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे त्यांना चांगलेच वाटेल, ते बिनधास्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू देतील, कारण सामान्य नागरिकांनी त्यांच्या कामकाजाची केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग ही सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल असा त्यांना ठाम विश्वास असतो। त्यांच्याबद्दल जनसामान्य नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो, आदर निर्माण होतो। चांगले कर्मचारी, चांगले अधिकारी असल्याची प्रतिमा जनसामान्यांमध्ये निर्माण होते आणि त्यातून जनसामान्यांपर्यंत त्यांच्या कामकाजाची ओळख होईल। चांगले प्रामाणिक कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याला मनाई करणार नाही, म्हणजे आणखीनच बोलायचे झाल्यास ते घाबरणार नाहीत। संदीप खजुरिया व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयानुसार पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयामध्ये ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हे द ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा होत नाही। हायकोर्टाने यामध्ये स्पष्ट सांगितले की सरकारी कार्यालये हे प्रतिबंधित क्षेत्र नाही, पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे गुन्हा ठरत नाही, आणि जर अशी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना जर FIR करण्यात आली असेल तर ती क्रॅश केली जाऊ शकते, रद्द केली जाऊ शकते। बॉम्बे हायकोर्टाने अशा प्रकारच्या मॅटरमध्ये तसेच ह्युमन राईट कमिशनने सुद्धा अशा लोकांवरती, अशा सरकारी कर्मचाऱ्यांवरती दंड सुद्धा ठोठावलेला आहे। त्यांचे सस्पेन्शन तर झालेलेच आहे, परंतु दंड आणि टर्मिनेशन सुद्धा त्यांच्यावरती अशी कारवाई करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्याला जर मारझोड करण्यात आली असेल पोलीस कर्मचाऱ्याद्वारे तर अशा पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुद्धा केली जाते। सुप्रीम कोर्टाने PUCL व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाची नोंद ठेवण्याचा सामान्य नागरिकांना अधिकार असल्याचे मान्य केले आहे। सरकारी कार्यालयांमध्ये CCTV कॅमेराज असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, त्यामुळे सर्व पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे असणे बंधनकारक आहे।
कारण असे सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस स्टेशनमध्ये किंवा सरकारी कार्यालयांमध्ये असल्यामुळे ते सरकारी कामकाजासाठी पारदर्शकतेचे प्रमाण ठरते. फक्त अशा प्रकारची व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटोग्राफी सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये किंवा रेस्ट्रिक्टिव्ह प्लेसेसमध्ये करण्यात येणार नाही, कारण अशा ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे किंवा फोटोग्राफी करणे हे प्रतिबंधित असते. तशी सूचना तेथे स्पष्ट लिहिण्यात आलेली असते. या व्यतिरिक्त तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये व्यत्यय आला असेल, अडथळा निर्माण झाला असेल, तर ते तुमच्यावरती सेक्शन 186 BNS प्रमाणे गुन्हा नोंद करू शकतात. त्याचबरोबर नागरिकांची खासगी किंवा गोपनीय फाईल किंवा माहिती तुम्ही रेकॉर्ड करणे हे त्यांच्या आर्टिकल 21 चे उल्लंघन होत असते. परंतु कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, RTO, पोलीस स्टेशन या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, सामान्य नागरिकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास बंदी नाही, मनाई नाही, कारण हा पारदर्शकता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सामान्य नागरिकांना मिळालेला एक मजबूत अधिकार आहे. आता तुम्ही जो सुरुवातीला व्हिडिओ बघितला, अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करता येते. ज्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांनी एक रीतसर लेखी तक्रार लिहून काढावी व त्यासोबत जो व्हिडिओ करण्यात आलेला आहे, जो व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही तयार केलेली आहे, ती व्हिडिओ रेकॉर्डिंग मानवी अधिकार आयोगाला पाठवणे आवश्यक आहे. ही लेखी तक्रार तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. मानव अधिकार आयोग तुम्ही पोस्टाने पाठवलेल्या लेखी तक्रारीची सुद्धा दखल घेत असते. दुसरी कारवाई, तुम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास पुढे एक कंप्लेंट केस वकिलांमार्फत दाखल करू शकता. यामध्ये अशा पोलीस अधिकाऱ्यांचे सस्पेन्शन होते व जर तुम्ही केलेली कंप्लेंट ही जर यशस्वी झाली तर त्या पोलीस अधिकाऱ्यांचे टर्मिनेशन सुद्धा होते. याचबरोबर तुम्हाला जर लगेच अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करू शकता व हायकोर्ट अशा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध FIR रजिस्टर्ड करण्याकरिता डायरेक्शन्स इश्यू करते. तेव्हा घाबरण्याचे अजिबात कारण नाही. कायद्याचा योग्य उपयोग जर तुम्ही केला तर अशा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही धडा शिकू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.